बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला, हिवाळी अधिवेशनात सुनील तटकरेंचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव, सुप्रिया सुळे सोडून इतर सर्व खासदारांना प्रस्ताव, सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंच्या प्रस्तावावर सुप्रिया सुळे संतापल्या, प्रफुल्ल पटेलांना फोन करत सुप्रिया सुळेंकडून नाराजी व्यक्त, असा विचार येतोच कसा, सुळेंचा सवाल, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या पक्षाने आमच्या खासदारांना 100% संपर्क केलाय, आमचे खासदार पवारांना सोडून कुठेही जाणार नाहीत, आव्हाडांची प्रतिक्रिया। तर बापाला पोरीला सोडा असं म्हणणं ही कसली संस्कृती, आव्हाडांचा सवाल। असा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही, आम्ही प्रत्येक विषय सुप्रिया सुळेंच्या कानावर घालतो, सुनील तटकरेंच्या प्रस्तावावर खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटात नाराजी, दादा गटात जाण्याचा प्रस्ताव खासदारांनी फेटाळला, सूत्रांची माहिती। आमच्या पक्षातील सर्व खासदार शरद पवारांच्या पाठीशी, अनेकदा आमच्या बैठका झाल्या, सर्व एकदिलानं, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। तटकरे पटेलांना मंत्री व्हायचे म्हणूनच फोडाफोडीचे प्रयत्न, पवारांचे खासदार फोडल्यावरच दादा गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। धनंजय मुंडेंकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू, मुंडेंकडून खासदार प्रफुल्ल पटेलांची भेट, तर तटकरेंसोबत फोनवरून चर्चा। आमदार सुरेश धसांनी घेतली अजित पवारांची भेट, मराठवाड्यातील मल्टीस्टेट बँकांसंदर्भात भेट झाल्याची माहिती। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले, धसांचा आरोप। वाल्मिक कराडच्या सर्व गँग मोक्कामध्ये टाकल्या पाहिजेत, वाल्मिक कराड चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार, सुरेश धसांचा आरोप। तर खंडणीच्या बाबतीत मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली हे खरं, धसांचा पुनरुच्चार। मी धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही, मुंडेंकडे नैतिकताही नाही, मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांमध्ये काल फोनवरून चर्चा, पवन चक्क्यांच्या मालकांना खंडणी प्रकरणी त्रास होत असल्याची पवारांची तक्रार। हत्येतील आरोपींना आसरा देणाऱ्यांनाही सह आरोपी करा, धनंजय देशमुखांची फडणवीसांकडे मागणी। तर आरोपी सुटणार नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका, ठाकरे लवकरच मुंबईतील शाखांना भेटी देत आढावा घेणार, स्वबळावर लढल्यास पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक जिंकतील, पदाधिकाऱ्यांना विश्वास। राज्याकडे फक्त मोफत रेवडी वाटप करण्यासाठी पैसे आहेत, न्यायाधीशांच्या वेतनाचा विषय आल्यावर आर्थिक संकटाचं कारण देता महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचा सुप्रीम कोर्टात उल्लेख, सुनावणी दरम्यान कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी, अभिजात दर्जा देण्याबाबतचा आदेश उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द। लातूरमध्ये मुंडे समर्थकांचा किनगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा, मनोज जरांगेंनी विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप, आंदोलकांच्या तक्रारीनंतर जरांगेंवर गुन्हा दाखल। भाचीच्या लग्न सोहळ्यातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकलं, कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरेमधील घटना, भाचीनं मनाविरुद्ध गावातील मुलासोबत लग्न केल्यानं मामाचं कृत्य। सांगलीत रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचं आवर्तन सुरू, 55,000 हेक्टरवरील शेत जमिनीला फायदा होणार, सांगली साताऱ्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा। सांगलीत चोरट्यांच्या टोळीचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, मधुबन कॉलनी परिसरातील चोरीचा प्रयत्न, सीसीटीव्हीत कैद, पोलिसांनी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। सांगलीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेटबाबत जनजागृती, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी रॅलीचं आयोजन। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायण गावात रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत जनजागृती, वारुळवाडी परिसरातून विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली। मध्य प्रदेशमधून अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक, आरोपीकडून लाखो रुपये किमतीचा 35 किलो गांजा जप्त। नांदेड जिल्ह्यात कापसाच्या दरात घसरण, चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक, कापसाला 7,000 ते 7,500 रुपयांचा भाव, तर कापसाला 10,000 रुपयांचा दर मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। नांदेड जिल्ह्यात थंडी वाढली, फुलांच्या रोपावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, फुल उत्पादक शेतकरी हवालदिल। नांदेडमध्ये दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला ग्रामीण पोलिसांकडून अटक, आरोपींकडून चोरीच्या 4 दुचाकींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। जळगावच्या भुसावळमधील व्यापारी संकुलाचे 8 महिन्यात पूर्ण करा, नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना। गडचिरोली पोलीस दलाकडून हरवलेले आणि चोरीला गेलेले 53 मोबाईल नागरिकांना सुपूर्द, पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते 53 मोबाईल नागरिकांना सुपूर्द।
यवतमाळमधील खासगी कंपनीच्या दैनिक अभिकर्त्याला दरोडेखोरांनी लुटलं। या प्रकरणी 6 दरोडेखोरांना जेरबंद करून मुद्देमाल जप्त। आरोपींकडून 1,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। साताऱ्याच्या जावळीतील अंधारीत संजय शेलारची हत्येप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक न केल्यास जन आंदोलन छेडणार। 22 गावातील ग्रामस्थांच्या बैठकीत एकमतानं निर्णय। पुण्याच्या पुरंदरमध्ये आईस्क्रीम व्यावसायिक राहुल टेळेकरांवर गोळीबारातील फरार आरोपीला पोलिसांकडून अटक। कोर्टानं आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। वसई विरार महापालिकेकडे डिसेंबर अखेरपर्यंत 252 कोटींचा मालमत्ता कर जमा। नागरिकांच्या प्रतिसादामुळे मागील 3 वर्षांची सरासरी ओलांडली। 2024-25 यामध्ये मालमत्ता कर वसुली 500 कोटी करण्याचं महापालिकेचं ध्येय। बुलढाण्यातील राजकीय शत्रू प्रतापराव जाधव आणि सुबोध सावजी एकाच व्यासपीठावर। सुबोध सावजींच्या वाढदिवसानिमित्त प्रतापराव जाधवांकडून भेट। दोन्ही नेते एकत्र आल्यानं जिल्ह्यात चर्चांना उधाण। पिंपरी चिंचवड पालिकेकडून वाकडच्या दत्त मंदिर रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई। 70 बांधकामांवर कारवाई केल्याची माहिती। जळगावच्या कुसुंबामध्ये 3,000ची लाच घेताना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक। 7/12 उतार्यावर नाव लावण्यासाठी तलाठ्यानं लाच घेतल्याचं समोर। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जालना शहरातील यशवंतनगर भागातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा। 3 पुरुषांसह 4 महिलांना अटक। जालना पोलीस गुन्हा दाखल। मुंबई उपनगरात 1 कोटी रहिवाशांकडे 34 लाख वाहनं। उपनगरात पार्किंगच्या समस्येसह प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर। उपनगरात 3 लाख रिक्षा आणि 34 लाख नोंदणीकृत वाहनं। मुंबईतील गिरणी कामगारांच्या 2,521 घरांची अद्याप म्हाडाकडून सोडत नाही। यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित। मुंबईतील 3 विकासकांना 3 महिन्यांचा कारावास। महारेराच्या आदेशाचे पालन न केल्यानं महारेरा अपलीय न्यायाधिकरणाचा निर्णय। पुण्याच्या रिंग रोडसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंची उद्या आढावा बैठक। बैठकीत भूमिपूजनाची तारीख निश्चित होणार। 96% जमीन संपादित। एसटी महामंडळाकडून शिवशाहीची तांत्रिक तपासणी पूर्ण। अहवालानुसार शिवशाही बस रस्त्यावर चालण्यास योग्य। पुण्याच्या स्वारगेटमध्ये, बारामतीमध्ये 10 आणि इंदापूर डेपोमध्ये 5 शिवशाही बस। दुबईत साऊथचा सुपरस्टार अजित कुमारचा भयंकर अपघात। कारचं टप हवेत उडाले। रेसिंगच्या प्रॅक्टिस दरम्यान भीषण अपघात। अजित कुमार थोडक्यात बचावला। विद्यमान आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 6.4% मंदावणार। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अंदाज। 2024 मध्ये सर्व प्रकारच्या एकूण वाहन विक्रीत 9% वाढ। 2,61,00,000 वाहनांची विक्री। फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची माहिती। फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये मोठा बदल। थर्ड पार्टी फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद। कम्युनिटी नोट्स नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार। युजर्स स्वतः आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात।